जे मराठा समाजाची मंडळी तिथं पंढरपूरमध्ये धनगर आरक्षणाच्या लोकांसाठी भेटीसाठी आलं, तर नेमकं काय चर्चा झाली, काय संदर्भात निवेदन दिलं? धनगर समाजातील समाज बांधव गेल्या 14 दिवसापासून पंढरपूर या ठिकाणी धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं यासाठी न्यायिक मागणीसाठी ते उपोषणाला बसलेले आहेत. लोकशाहीच्या मार्गाने त्यांचं आंदोलन चालू आहे. एक लोकशाहीच्या मार्गानं जे आंदोलन चालू आहे त्याला जाहीर पाठिंबा देण्यासाठी अखंड मराठा समाज शहर जिल्हा सोलापूरच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. कुठल्याही पद्धतीची त्या ठिकाणी शर्त आट हे न करता न्यायिक त्यांचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे, यासाठी मराठा समाज पूर्ण ताकदीनिशी त्यांच्याबरोबर आहे आणि राहील एवढं या ठिकाणी मी सांगतो. यापूर्वीसुद्धा जरंगे पाटलांनी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी असेल प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे की धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यासाठी मी धनगर समाजाबरोबर कायमस्वरूपी उभा आहे. ही जरंगे पाटलांची भूमिका ही पहिल्यापासून आहे, आजही आहे, उद्याही राहील. आणि त्यामुळं आम्ही जरंगे पाटलांचे आज या उपोषणस्थळी या जिल्ह्यातील आमदार खासदार कोण आले होते कोण नाही हे आम्हाला माहीत नाही, परंतु कोट्यावधी गरजवंत मराठा ज्या जरंगे पाटलांच्या मागे आहे त्या जरंगे पाटलांचा पाठिंबा या धनगर समाजाला एस टीमधून आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी सदैव आहे. आम्हीही समाज बांधव धनगर समाज बांधवांच्या मागे